विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर आणि शिक्षक, कोकण पदवीधर तसंच नाशिक शिक्षक या 4 मतदारसंघांमध्ये आज मतमोजणी होणार आहे। पसंती क्रमानुसार मतदान असल्यामुळे मतमोजणीला विलंब लागू शकतो। पदवीधर तसंच शिक्षक मतदारसंघांमध्ये आधी सर्व मतपत्रिकांची छाननी केली जाईल। त्यातील बाद मतं बाजूला केल्यावर एकूण वैध मतदानाच्या पार्श्वभूमीवरती मतांचा कोटा निश्चित केला जाईल। नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी आज होते। नाशिक शिक्षक मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेचे संदीप गुळवे, शिवसेनेचे किशोर दराडे, त्याचबरोबर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे महेंद्र भावसार या 3 प्रमुख पक्षांसह अपक्ष असलेले विवेक कोल्हे यांच्यात चौरंगी लढत झाली आहे। आज या निवडणुकीचा कौल समोर येणार असल्यामुळे संपूर्ण राज्याचं नाशिक निकालाकडे लक्ष लागलंय। सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर राम सातपुते प्रथमच सोलापुरात आले होते। यावेळेस त्यांनी ऋणानुबंध हा संवाद मेळाव्यातून कार्यकर्त्यांशी संवाद साधत प्रणिती शिंदेंवरती टीका केली आहे। तुम्हारे जीत से ज्यादा हमारे हार की चर्चा है असं म्हणत त्यांनी शेरो शायरी करत टोला लगावलाय। आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये लोकसभा निवडणुकीतील मताधिक्यांचा परिणाम होणार नाही, कारण त्यावेळेस परिस्थिती वेगळी होती आणि आता परिस्थिती वेगळी आहे असा दावा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलाय। छत्रपती संभाजीनगरमध्ये उफाडाचे आमदार उदयसिंह राजपूत आणि शिवसेनेचे विलास भुमरे यांचा फोटो एकाच बॅनरवरती लावल्यामुळे चर्चेला उधाण आलं होतं। दोघांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे हे बॅनर आहेत, मात्र हे बॅनर थेट संदीपान भुमरे यांच्या मध्यवर्ती कार्यालयासमोर लावल्यामुळे मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली। संदीपान भुमरे यांनी विधानसभेआधी मोठे धमाके होणार अशी भविष्यवाणी केल्यानं उदयसिंह राजपूत यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे। वाशिमच्या मानोरा, मालेगाव, मंगळूरपीर तसंच रिसोड या भागांमध्ये मध्यरात्री मुसळधार पावसानं हजेरी लावली। या पावसामुळे जमिनीतील ओलावा आणखीनच वाढून खरीप पिकांना जोरदार वाढीस हे पोषक वातावरण निर्माण झाले। धाराशिवमध्ये सुद्धा विश्रांती घेतलेल्या पावसानं पुन्हा जोरदार हजेरी लावली आहे। काल रात्रीच्या सुमारास बरसलेल्या सरींमुळे पुन्हा एकदा पेरणी केलेल्या पिकांना जीवनदान मिळालंय, तर आजही ढगाळ वातावरण असल्यामुळे पावसाचा अंदाज वर्तवला जातोय। जालना जिल्ह्यात मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे, मात्र तरीही जिल्ह्यातील पाणी प्रकल्प हा कोरडाच आहे। जिल्ह्यातील 64 प्रकल्पांपैकी 61 प्रकल्पांमध्ये अजूनही मृतसाठा आहे, त्यामुळे धरण क्षेत्रात जोरदार पावसाची आवश्यकता भासते। वर्धाच्या सेलू तालुक्यातील पळस गावामध्ये नाला बांधणीसाठी खोदकाम करण्यात आलंय। पावसामुळे या खोदकामाच्या ठिकाणी चिखल झालाय। याच ठिकाणाहून जाताना एक बैलगाडी चिखलामध्ये रुतली। गावातील युवकांनी एकत्रित येत रुतलेल्या बैलगाडीला आणि बैलाला चिखलातून बाहेर काढलंय। भुसावळ तालुक्यात गेल्या 3 ते 4 दिवसांपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। उन्हाळ्यात कोरडा पडलेला वेल्हाळ तलाव हा पुन्हा भरल्यामुळे ग्रामस्थांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय। तलावातील जलसाठा 60% पोहोचला आहे। वर्धा जिल्ह्यात दडी मारलेल्या पावसानं पुन्हा एकदा आगमन झाल्यामुळे बळीराजा सुखावलाय। पावसामुळे आता शेतकऱ्यांवरील दुबार पेरणीचं संकट टळलंय, त्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलंय। नागपूरमध्ये गेल्या 10 वर्षात दुसऱ्यांदा जूनमध्ये कमी पावसाची नोंद करण्यात आली। जून महिन्यात नागपुरात सरासरी 190.6 मिलीमीटर पावसाची नोंद आहे, मात्र यंदा जूनमध्ये 126.9 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे। जून महिन्यात केलेल्या निराशेनंतर आता पावसाळ्याच्या शिल्लक 3 महिन्यांमध्ये बळीराजाचं लक्ष लागलंय। धनगर आणि वडार या समाजाला एसटी मधून आरक्षण मिळावं या मागणीसाठी बीडच्या शिदोड या गावामध्ये गेल्या 3 दिवसापासून उपोषण सुरू आहे। इतर राज्यात आरक्षण आहे, फक्त महाराष्ट्रात सरकारच्या गलथान कारभारामुळे आरक्षण नाही असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे। भुसावळ शहरात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे विजेच्या तारा तुटलेल्या तारांमध्ये वीज प्रवाहित सुरू असल्यामुळे स्थानिक नागरिकांनी वाहतूक एकेरी मार्गाने वळवली आहे, त्यामुळे नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे। संसदेच्या अधिवेशनात विरोधकांकडून गदारोळ होण्याची शक्यता आहे। नीट आणि केंद्रीय यंत्रणांच्या गैरवापराच्या मुद्द्यावरून संसदेमध्ये गदारोळ होण्याची शक्यता आहे। सीबीआय आणि ईडीच्या गैरवापराच्या मुद्द्यावरून 10 वाजता विरोधक संसद परिसरामध्ये निदर्शनं करणार आहेत। महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची आज बैठक आयोजित करण्यात आली आहे। बैठकीला सर्व प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत। बैठकीत विधानसभा निवडणुकीची रणनीती ठरवण्याची शक्यता आहे।
देशभरात विधानसभेच्या 13 जागांसाठी निवडणुका होणार आहेत। 10 जुलैला 7 राज्यांमध्ये विधानसभेच्या पोटनिवडणुका पार पडणार आहेत। त्यामुळे एनडीए आणि इंडिया आघाडीमध्ये पुन्हा रस्सीखेच पाहायला मिळणार आहे। पहिल्यांदाच कायद्याची भाषा आमूलाग्र बदलणार आहे। आजपासून 3 ब्रिटिशकालीन फौजदारी कायदे हद्दपार होणार असून त्या जागी भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम हे 3 नवे कायदे अंमलात येत आहेत। यापुढे सर्व फौजदारी गुन्हे नोंदवण्यापासून ते त्यांचा तपास व न्यायालयीन प्रक्रिया नव्या संहितेनुसार राबवली जाईल। नीट पेपर फुटी प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आलाय। सीबीआयचे 2 वरिष्ठ अधिकारी लातूरात दाखल झाले असून त्यांनी हस्तांतराची प्रक्रिया पूर्ण करण्याचं काम सुरू केलंय। पोलिसांच्या ताब्यात असलेल्या 2 आरोपींना लातूर पोलिसांनी न्यायालयात आज हजर केले जाणार आहे। त्यानंतर या दोन्ही आरोपींचा ताबा सीबीआयकडे सोपवला जाणार आहे। भारतातील सर्व व्याघ्र प्रकल्प आणि अभयारण्याच्या प्रवेशद्वाराला कुलूप लागणार आहे। आजपासून पर्यटनाचा प्रवेशद्वार बंद होणार आहे। पावसाळा आणि सुरक्षेच्या कारणास्तव जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये सफारी बंद राहणार आहे। त्यामुळे पर्यटकांना 3 महिने जंगल सफारीचा आनंद घेता येणार आहे। पुण्याच्या एरंडवणे परिसरामध्ये एका गर्भवतीला झिकाचा संसर्ग झाल्याचं समोर आलं। त्यामुळे शहरातील झिकाची एकूण रुग्णसंख्या ही 5 वरती गेली आहे। रुग्ण आढळून आलेल्या एरंडवणे आणि मुंढवा परिसरामध्ये महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून तापाच्या रुग्णांचं सर्वेक्षण सुरू आहे। भुसावळ शहरात पावसाळा सुरू होऊनही नालेसफाई होत नसल्यामुळे नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात होती। त्यामुळे केवळ नालेसफाईच्या कामाला सुरुवात करण्याच्या दिखावा पालिकेनं केलाय असा सुद्धा आरोप करण्यात आला। मात्र फक्त फोटो सेशन पुरतीच नालेसफाई करण्यात आल्याचा आरोप नागरिकांकडून केला जातोय। नालेसफाईच्या नावाखाली मोठा भ्रष्टाचार केला जात असल्याचा आरोपही यावेळी नागरिकांनी केला। वरण गावामधील भोगावती नदीच्या स्वच्छतेच्या पालिका प्रशासनाला विसर पडल्याचं दिसतंय। पावसाळा सुरू झाल्यानंतरही भोगावती नदीची स्वच्छता अद्यापही झालेली नाहीये। उद्यानाच्या नावाखाली नदीपात्रामध्ये अर्धवट बांधकामामुळे पुराचं पाणी निचरा होण्यासाठी अडचण निर्माण होण्याची शक्यता वर्तवली गेली आहे। पालेभाज्यांची आवक गेल्या आठवड्याच्या तुलनेमध्ये वाढल्यामुळे 10 ते 20% त्यामध्ये घट झाली आहे। पालेभाज्यांच्या दरामध्ये घट झाल्यामुळे गृहिणींना दिलासा मिळाला आहे। पालेभाज्यांच्या दरात घट झाली असली तरी फळभाज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात तेजी दिसून येते। मागणी वाढल्यानं ढोबळी मिरची, कोबी, फ्लावरच्या दरामध्ये 5 ते 10% वाढ झाली आहे। राज्यात जूनमधील सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद असली तरी मुंबईत मात्र पावसाची साधारण 35% तूट आहे। मुंबईत आज मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे। कोकण घाटमाथ्यावर पावसाची रिपरिप सुरू आहे। उर्वरित महाराष्ट्रात मात्र चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे। आज कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। विदर्भात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। लोणावळ्याला मुसळधार पावसानं चांगलंच झोडपलंय। त्यामुळे इंद्रायणी नदीच्या पाणीपातळीमध्ये वाढ झाली आहे। कारला, मरवली या गावांना जोडणारा इंद्रायणी नदीवरील पूल जो आहे त्याचं काम संत गतीनं सुरू असल्यामुळे त्याचा फटका 4 गावांना बसलाय। पूल वाहून गेल्यानं गावातील दळणवळण यंत्रणाही ठप्प झाली आहे। लोणावळ्यात वर्षा विहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेली आहेत। भुशी धरणाच्या पाठीमागे असलेल्या डोंगरातील धबधब्यावर अन्सारी कुटुंब वर्ष विहारासाठी गेलं होतं। त्यावेळेस ही संपूर्ण दुर्घटना घडली आहे। वाहून गेलेल्या 5 जणांमध्ये लहान मुलं आणि महिलांचा देखील समावेश आहे। त्यातील 3घांचे मृतदेह सापडले आहेत। विविध मागण्यांसाठी जे रुग्णालयातील कर्मचारी 3 जुलैपासून बेमुदत संप पुकारणार आहेत। कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून याबाबत वारंवार निवेदन देऊनही भरतीबाबत प्रशासन वेळकाढू धोरण राबवतंय। त्यामुळे कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा निर्णय घेतलाय। मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या आशा आणि आरोग्य सेविका यांनी 11 जूनपासून बेमुदत आंदोलन पुकारलंय। मात्र शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांसाठी लागू करण्यात आलेल्या आचारसंहितेमुळे आशा आणि आरोग्य सेविकांनी टप्प्याटप्प्याने आंदोलन सुरू ठेवलंय। मात्र त्याचा परिणाम महानगरपालिकेच्या आरोग्य सेवांवर होताना दिसतोय। मुंबई पोलीस भरती दरम्यान मैदानी चाचणी सुरू असताना अचानक चक्कर येऊन एका तरुणाचा मृत्यू झाला। या प्रकरणी मृत तरुणाचा मृतदेह घेऊन तरुणाच्या नातेवाईकांनी अमळनेरच्या तहसील कार्यालयामध्ये आंदोलन केलंय। वेळेवर उपचार न झाल्यानं त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांकडून करण्यात येतोय। आषाढी यात्रेच्या सोहळ्याच्या निमित्तानं श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरास आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली। श्री संत ज्ञानेश्वर दर्शन मंडळ
मंडप, त्याचबरोबर श्री संत नामदेव पायरी, जगद्गुरू तुकाराम भवन, दर्शन रांग, गोपूर, उत्तरद्वार, पश्चिम द्वार, श्री विठ्ठल मंदिराचं कळस इत्यादी ठिकाणी आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली। आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे जाणाऱ्या संतश्रेष्ठ गजानन महाराजांच्या पालखीचं परळी नगरीमध्ये जंगी स्वागत करण्यात आलं। श्रींची पालखी दाखल होताच दडी मारलेल्या पावसानंही हजेरी लावली। यावेळेस दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती। हरिनामाच्या गजरानं परिसर दुमदुमून गेला होता। अकोल्यातील मूर्तिजापूर येथील महामार्गावरती साखरपुड्याच्या कार्यक्रमावरून आलेल्या वऱ्हाडावरती काळानं घाला घातला। वऱ्हाडाच्या ट्रॅव्हल्सला ट्रकनं जोरदार धडक दिली। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी 28 वऱ्हाडी गंभीर जखमी झालेत। त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। खुलताबाद तालुक्यातील म्हसमाळ इथं दमदार पावसानं हजेरी लावली आहे। त्यामुळे वेरूळ येथील लेणी क्रमांक 16 याच्या बाजूला असलेल्या सीताची न्हाणी हा जो धबधबा आहे तो प्रवाहित झालाय। साधारण 700 फूट उंचावरून कोसळणारं पाणी आणि आजूबाजूचं विहंगम दृश्य पाहण्यासाठी सुट्टीच्या दिवशी पर्यटकांनी गर्दी केली आहे। नागपूरमध्ये आज विद्यार्थ्यांचा शाळेचा पहिला दिवस आहे। आजपासून विदर्भातील शाळांना सुरुवात झाली आहे। विद्यार्थ्यांचं ढोल ताशांच्या गजरामध्ये स्वागत करण्यात आलं। यावेळी शिक्षकांकडून विद्यार्थ्यांचं औक्षणही करण्यात आलं। साताऱ्यातील मायणी इन्स्टिट्यूट ऑफ द मेडिकल सायन्स अँड रिसर्च सेंटर रुग्णालयातील कोट्यावधीच्या भ्रष्टाचाराच्या आरोपाची 5 जुलैला उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे। माणचे भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांच्यासह त्यांच्या पत्नींवरती गंभीर आरोप करण्यात आले आहेत।